डी.वाय. दादांना तिसरी चौथीत असल्यापासून आमच्या घराचा त्यांचा संबंध होता. स्वर्गीय राजाराम बापूंचे कट्टर समर्थक, प्रचंड प्रेम बापूंच्यावर असणारे डी.वाय. दादा होते. अशा अनेक आठवणी त्यांच्या आहेत. मला आठवतं की त्यावेळी मर्सिडीज गाडी ही अभावाने दिसायची, पण डी.वाय. दादा चांगली शेती करणारे होते, अतिशय उत्साही तरुण नेते होते. त्यामुळं त्यांनी एक मर्सिडीज गाडी घेतली. मला वाटतं 75-76च्या काळात किंवा 78च्या काळात असेल, आणि ती दाखवायला बापूंना घेऊन आले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांच्या गाडीतनं फिरायला नेलं. माझ्याकडे डी.वाय. दादांच्या अनंत आठवणी आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी स्वकर्तृत्वाने शिक्षण संस्था उभ्या केल्या आणि देशातलं सगळ्यात मोठं यश डी.वाय. दादांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मिळवलं. आज डी.वाय. पाटील नावाने देशात परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात हजारो विद्यार्थी त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिकतात. मला वाटतं की ग्रामीण भागातल्या एका तरुण नेतृत्वाने इथपर्यंत मजल मारली आणि या देशातलं एक उत्तम विद्यापीठ त्यांनी उभं करून दाखवलं. ही मला वाटतं त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कर्तबगारी होती. पण कितीही मोठे झाले तरी आम्हाला सगळ्यांना त्यांनी फार अतिशय प्रेमानं जिव्हाळ्यानं वागवलं आणि प्रत्येक कामात त्यांची मदत, सहकार्य, आशीर्वाद हा कायम असायचा. ते एक मोठे अजातशत्रू होते, मोठ्या मनाचे होते आणि त्यांच्या बाबतीत कोणी काही चांगल्या गोष्टी केल्या तर ते कधीही विसरायचे नाही. आणि त्यामुळं असा एका अजातशत्रू व्यक्तिमत्वाचा आज आपण मुकलो आहे.